आजच्या ओबीसीच्या पुढील आंदोलनाची दिशा ही कशी असली पाहिजे, 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करण्यासाठी काय रणनीती असली पाहिजे, यासाठी आज नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत चिंतन बैठकीचं आयोजन केलं. त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो. या ठिकाणी जवळपास गेली 2-2.5 तास चांगली चर्चा झाली. आजच्या चिंतन बैठकीला उपस्थित झालेले नेते मंडळी सगळ्यांचं नाव घेत नाही. आपल्याला हॉल माझ्यामध्ये लवकरात लवकर खाली करायचं आहे आणि आजच्या बैठकीतून आपण काहीतरी घेऊन पण जायचं आहे. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की आपण 10 तारखेचा मोर्चा जो आहे, जो न भूतो आणि न भविष्यती असा मोर्चा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपण केलात आणि एक मोठा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपलं अभिनंदनही करेन की तो मोर्चा काढायच्या आधीच धडकी भरली होती सरकारला. कारण त्या बैठकीला मी होतो, आपण होतो त्या बैठकीला. तो मोर्चा काढू नये म्हणून सरकारला बैठक बोलावी लागली. तुम्ही होता त्यावेळी ना? हा. तर त्यांनी विनंती केली की हा मोर्चा तुम्ही काढू नका आणि 2 सप्टेंबरचा जी.आर. मुळे धक्का कसा लागत नाही हे त्यांनी आम्हाला पटवायचा त्यांनी आम्हाला प्रयत्न केला की बावनकुळे म्हणले हे असं आहे, ते तसं आहे, असं होत नाही, तसं होत नाही, आमचं सगळं जे काय ते त्यांनी सांगितलं त्यांनी. आणि ते संपूर्ण ज्यावेळी बाहेर आम्ही बसलो, वडेट्टीवार साहेब आम्ही सगळे, पण त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की नाही, कुठल्याही परिस्थितीत हा मोर्चा जो आहे आपल्याला करायलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही मीडिया पुढे जाऊन वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की हा मोर्चा जो कुठल्या परिस्थितीत निघणार आणि तो मोर्चा काढला, हे अतिशय चांगलं झालं. तर सरकारने त्याची दखल घेतली नाही हे तितकं सत्य आहे. आता पुढं काय, हा जी.आर. जो आहे, या जी.आर.मुळं आता पाशाजींनी सांगितलं की जवळपास 1-1.5 कोटी मराठा जो आहे तो आता कुटुंबांच्या मध्ये येऊ घातलेला आहे. आणि पहिला धक्का कसा लागला, तो अंतरवाली सराटीतला जो पोलीस पाटील जो आहे, ती जागा जी आहे ती मराठा पाटलाच्या त्या मिसेसने ती कशी हडप केली याचं मी संपूर्ण महाराष्ट्राला आपला माहीत असेल. हा का पहिला धक्का. हे म्हणतायत ना तुमचे नागपूरचे काय नेते मंडळी, मंत्रिमंडळातले जे सहकार्य म्हणताय नाही धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही. मी तो पुरावा सादर केला. हा काय त्याच्यावरती काही प्रतिक्रिया नाही त्यांची. आणि जवळपास आता असे धक्के जे आहेत ना, ज्यांना आपल्याला माहिती पडलं की इथं धक्का लागला, तिथं धक्का लागला, या सगळ्या धक्क्यांची सुद्धा यादी जी आहे ना ती आपल्या सरकार सादर केली गेली पाहिजे. तुमच्या नागपूरच्या तुमच्या नेत्यांना मी सादर केली पाहिजे किंवा इथं कसा सत्यानाश झाला आपल्या एका कार्यकर्त्याची जी आहे कशी वाट लागलेली आहे आपली, हे त्यांना आपले पुरावे आहेत ना आपल्याकडे काय. आणि म्हणून हा एक आपल्याला सगळ्यांना म्हणून कार्यक्रम करावा लागेल की जिथं जिथं आरक्षण जे आहे, मग पोलीस पाटलाचं असेल, सरपंच असेल, कुठं असेल, जिथं जिथं बोगस कुटुंबी दाखल्यांचे हे घेऊन त्यांनी जर आरक्षण फस्त केलेलं आहे त्याचे पुरावे आपल्याला गोळा केले पाहिजेत. आता आपल्याला माहीत नसेल की आता हे जे संकट जे आहे, असं संकट आपल्यावरती ज्यावेळी गायकवाड कमिशनचा अहवाल जो सादर झाला आणि मराठा समाजाला सरसकट सगळ्या मराठा समाजाला मागासवर्गीय जे आहे हे कुणी ठरवलं, तर विधानसभेने एकमताने 288 आमदारांनी, एकाही आमदाराने विरोध केला नाही, इन्क्लुडिंग हरिभाऊ राठोड आमचे. तर हरिभाऊ राठोड आज चालले होते, मी म्हणलं मतदान करू नको. नाही म्हणलं काँग्रेस पक्षाचा आदेश आहे की मतदान करायचं आहे म्हणून. तर तो जो विषय जो झाला, जो 58 मोर्चे मराठा समाजाचे, लाखांचे मोर्चे, मुक मोर्चे, ज्या मोर्चांना आदर्श मोर्चे म्हटले गेले या देशामध्ये, की त्या मोर्चाची सुरुवात जी आहे ती कोपर्डीच्या बलात्कारातून झाली. कोपर्डीचा बलात्कार झाला, पवारसाहेब तिथे गेले आणि तिथून ते मोर्चे सुरू झाले. आता त्या
पीडित भगिनीला न्याय मिळाला की नाही ह्याचा विषय कोण बोलत नाही. तो विषय आता सगळे विसरूनही गेले. पण पवार साहेबांनी जे मोर्चे चालू केले मराठा समाजा आरक्षणाचे, ते हितबाबी येऊन पोहोचले आहेत की हा 2 सप्टेंबरचा GR होऊन उरलं सुद्धा आरक्षण सुद्धा जे आहे ते गिळंकृत करायचं. आता जात नाही जनगणना येऊ घातलेली आहे. आता या मराठ्यांची जनगणना जर ओबीसी म्हणून झाली तर काय शिल्लक राहिलं मग? ओबीसी म्हणून त्यांची जनगणना होणार, आपली नाही. मग ज्यावेळी हा प्रश्न, ज्यावेळी मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मोठी शाळा केली, मी त्यावेळी कुणा लक्षात आलीच नाही ती. कारण त्या काळामध्ये मी सुद्धा कोल्हापूरला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मी पण भाषण करत होतो. कारण त्यावेळी प्रश्न असा होता की त्यांची मागणी अशी होती की आम्ही गरिबी आहोत काय, आम्हाला आमची मुलं शिकले गेली पाहिजेत, आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. फक्त त्यांचं म्हणणं असं होतं की कुणाच्या ताटातलं आम्हाला घ्यायचं नाही, आम्हाला 50% वरचं वेगळा वर्ग करून मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. या भूमिकेला जे आहे, या भूमिकेला मला पटली त्यांची भूमिका, त्यांना पाठिंबा दिला. पण ज्यावेळी हे 58 मोर्चे सुरू झाले, अख्खं मंत्रिमंडळ ह्या मोर्चामध्ये असायचे. आमच्या इथे सांगली सुद्धा हे पाटील, आपले इस्लामपूरचे आपले पाटील, जयंत पाटील वगैरे सगळे एक मराठा लाख मराठा टोप्या घालून त्या ह्याच्यामध्ये होते ना सगळे. मी बावनकुळेला म्हणलो त्या दिवशी, बावनकुळे तुम्ही मोर्चात या, चला आमच्या सोबत. हा, ह्या नागपूरच्या मोर्चामध्ये का मराठा मंत्री ज्यावेळी चालू शकतात, मग ओबीसी मंत्री का ओबीसी मोर्चा सब चालू शकत? हा प्रश्न बावनकुळे तुमच्या समोर विचारला मी. तर त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की गायकवाड कमिशनचा अहवाल घेतला आणि तो अहवाल जो आहे, तो अहवाल की महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जो आहे तो मागासवर्गीय आहे असं सिद्ध झालं त्या अहवालामध्ये. आणि तो अहवाल स्वीकारला गेला, विधानसभेने स्वीकारला गेला आणि संपूर्ण मराठा समाज हा मागासवर्गीय डिक्लेअर केला. आणि त्या माध्यमातून SCBC नावाचं आरक्षण जे आहे ते आरक्षण त्यांनी दिलं. पण एक त्याच्यामध्ये त्यांनी गेम केला की 50%च्या वरचं त्यांनी दिलं, 16% काय दिलं त्यांनी. आणि मग ते हायकोर्टात गेलं, हायकोर्टात 13% आणि 16% असं काय, 12 आणि 13% असं ते हायकोर्टात झालं. तो जो जज होता, मोरे नावाचे जज होते, मराठा समाजाचे सांगलीचे आमच्या होते. हा, तर त्यांनी तो स्वीकारला आणि हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं सुद्धा. मग आता आरक्षण हायकोर्टात टिकलं, आता त्याला अपील करायचं होतं. त्याला अपील करण्यासाठी वकील सुद्धा आम्हाला मिळत नव्हता. आमचे औरंगाबादचे वकील, त्यांच्या घरावरती हल्ला झाला होता, जी ही केस करत होते त्यांच्या घरावरती हल्ला झाला होता. त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं, केस आम्ही लढणार नाही. एकच लढायला तयार झाला होता, ते पण तयार केलं गेलं. सदावर्ते आहे ना, मी स्वतः सदावर्ते घरी गेलो होतो काय. आणि मी आपण नुकतंच ओबीसी संघटना काढली होती, सगळ्या समाजाच्या कोणीतरी सही करायला पाठवा. ओबीसी अर्जावरती सही करायला ओबीसी कोण तयार नाही. मग सदावर्तेनं सांगितलं, सदावर्तेजी तुमच्या मिसेसचा अर्ज टाका. अहो ती मराठा आहे. काय म्हणले? जयश्री पाटील वर्सेस मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर महाराष्ट्र, हा खटला जो आहे काय, तो खटला तिथून सुरू झाला. ते म्हणजे अहो ती मराठा आहे जयश्री पाटील, कोण आम्हाला सही काय मिळत नाही, निदान तिला तर सही करायला सांगावं, तर तुम्हीच सांगा समजून म्हटलं काय. मग मी त्यांना सांगितलं की हा खटला जर जिंकला तर तुमचा मिस्टर जो आहे तो मोठा नेता होणार आहे. काय म्हणलं काय, आज काय परिस्थिती आहे वकिलाची, तर त्यानंतरची परिस्थिती जी आहे ती तुमच्या कल्पना सुद्धा नसेल एवढी मोठी. काय समजलं का? आज बघितलं गॉगल हे ते सगळं तुम्ही सदावरती बघितलं सगळे आज. हा, त्यांची त्या जयश्री टाईपचा आता मोठा गॉगल असतो मस्तपैकी, लंडन अमेरिकेतला पहिला कशाचा हे करतात ना त्या,
अगदी त्या स्टाईलला तुम्ही बघितलं असेल ते काय. मग मी भेटतो मी म्हणलं, मी सांगितलं ना की हा खटला जर तुम्ही लढला तर तुमचा सगळा कायापालट होणार आहे. तो झाला का नाही काय. आज मीडियापासून आहे तो. सदावर्ते हा मीडियापासून झाला, आता झाला की नाही. मग तो खटला जो आहे तो खटला दिल्लीमध्ये आपण सुप्रीम कोर्टात चालवला. वकिलांसाठी तिथं मोठमोठे तिथं वकील निकाला पाहिजे होते आणि त्यासाठी मी त्या याच्यामध्ये प्रत्येक मंत्र्यांची दारं शिजवली आम्ही किंवा ही केस आपल्याला हे करायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा सहानी केसमध्ये 50% वरचं आरक्षण तुम्हाला टिकतच नाही. तुम्ही मागासवर्गीय झाला. आता मागासवर्गीयांना काय केलं तर वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड. बघा हा देवेंद्र फडणवीसनी केलेला डाव होता की या मराठ्यांना मागासवर्गीय डिक्लेअर करून टाकलं आणि आपल्या समाधानासाठी 50% वरचं आरक्षण देऊन टाकलं. आपल्याला वाटलं अरे आपल्याला काय प्रश्न पडत नाही, आपल्याला काय धक्का लागतोय, 50% वरचं दिले जाऊ द्या म्हणून. त्यावेळी चळवळ नाही, आंदोलन नाही, काही नाही. पण सुप्रीम कोर्टामध्ये 50% वरचं आरक्षण मागासवर्गीयचं टिकू शकत नाही हे मला कळलं आणि त्यामुळे म्हणलं हा आपला घात आहे मोठा. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणणार की यू आर बॅकवर्ड, युअर बॅकवर्डनेस ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड बाय कमिशन. कारण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय सिद्ध करावं लागतं. ती प्रक्रिया घटनेमध्ये दिलेली आणि ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. घटनात्मक आयोगाने मराठा समाज मागासला सिद्ध केलं म्हणजे ते बॅकवर्ड झाले. आता वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड, यू आर बॅकवर्ड नो. देन जर सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेला की सुप्रीम कोर्ट काय म्हणणार, यू आर बॅकवर्ड, गो टू ओपन मध्ये तुम्ही येऊ शकत नाही ना. तुम्ही मागासवर्गीय मागासवर्गीय कोर्टात जा. 227 आता मागासवर्गीय कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशाने ते आले असते तर कुठं आले असते, 27% आले असते. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या आदेशाने मराठा समाज हा ओबीसी मध्ये येण्याचा तो डाव होता आणि तो डाव जो आहे तो डाव आम्ही उडवून लावला. गोरे साहेबांचं मी आभार माने, त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. मरला पटे नावाचे जज त्यांनी सांगितलं की हा गायकवाड कमिशन जो आहे इथं फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेची म्हणजे गुन्हा केलेला आहे आणि मराठा समाज जो उच्च पदस्थ आहे त्याला तुम्ही मागासवर्गीय केलेला आहे आणि म्हणून त्यांनी वकिलांची नावं सांगितली. ती वकिलांची फौज जी आहे ना ती वकिलांची फौज आम्ही तिथं दिली आणि त्यावेळी कुणी सुद्धा मदत जी आहे ना मदत आपल्याला त्यावेळी केली नाही. एकाही मंत्र्यांनी सुद्धा मदत केली नाही. फक्त आव्हाड तुम्हाला माहित नाही मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांनी 2.5 लाख रुपये फक्त पाठवले. त्यांचा आभार मानलं. काय धनंजयच्या घरात तर 5-5 तास आपले ससाणे जे आहेत 5-5 तास बसून ठेवायचे. तर मी सांगा ससाणे तुम्ही ह्या मंत्र्याकडे जावा, त्या मंत्र्याकडे जावा, त्या आमदाराकडे जावा, त्या आमदाराकडे जावा. कुणी सुद्धा हे केले नाही. शेवटी आम्ही सगळ्यांनी म्हणून जेवढे शक्य आहे तेवढं हे केलं. तो धडा जो आहे त्याच्यावरती आपण आरक्षणावरती आम्ही हे नाही केलं. तो जो गायकवाड कमिशन जो आहे मागासलेपणावरती आम्ही हानी केलं. हे मला पण आम्हाला सांगितलं की तुम्ही आता त्या ह्याच्यावर जाऊ नका की 13% बरोबर आहे किंवा 16% बरोबर घ्यायला जाऊ नका. तुम्ही त्यांचा मागासलेपण म्हणजे गायकवाड कमिशनवर तुम्ही हल्लाबोल करा. आणि आपण गायकवाड कमिशनवरती हल्लाबोल केला आणि तो कमिशन जो आहे आणि तो कमिशन रद्दबातल करायचा जो आवाज जो आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टात झाला. म्हणून त्यांचं मागासलेपण त्यांचं रद्द झालं. ते मागासलेपण रद्द झालं नसतं ते जीआरची आवश्यकता नव्हती. या जीआरकडे आवश्यकता नव्हती. म्हणून हे जे हल्ले आपल्यावरती होत आहे हे हल्ले परतून लावायसाठी जे आहे आपल्याला न्यायालयाला तर लढायला लागणारच आहे. मी आपल्या वकील महासंघाचं मी खरंच हे करेन की त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. कारण ज्यावेळी हायकोर्टमध्ये लढा होत होता त्यावेळी 100, 150, 250 मराठा समाजाचे वकील त्या ठिकाणी हजर असायचे आणि आम्हाला आमचा एखादा वकील हुडकायला लागायचा. सदावर त्याला धक्का म्हणून पाडलं ना तिथं त्या हायकोर्टच्या खाली तुम्ही बघितलं ना. त्यानंतर एका दुसरा येतात ती बी गायब झाला. म्हणजे अशा परिस्थितीत हा लढा जो आहे तो लढा आपण लढला आणि तो जिंकला.
एक स्ट्रॅटेजी करून आपण तो जिंकला. मराठ्यांचं कंबरडं मोडायचं आरक्षणाचं काम त्या जयश्री पाटील वर्सेस मुख्यमंत्री या केसमध्ये लढलं. कारण त्याच्यामध्ये कोर्टाचं निरीक्षण जे आहे सुप्रीम कोर्टाचं की मराठा समाज हा महाराष्ट्रातला मागासलेला नाही. 5 मे 2021 जी आहे. मराठा समाज हा मराठा म्हणून पण आरक्षणाला पात्र होत नाही आणि मराठा समाज हा कुणबी म्हणून सुद्धा हा आरक्षणाला पात्र नाही. अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टचा आदेश असताना सुद्धा सगळ्या स्वराज्याचा जी आहे जरांगे आले, सेना घेऊन सगळे आले, हल्ला केला. काय कुठल्या कोर्टात गेला हो जरांगे? सगळ्या स्वराज्याने घेतला ना त्याने. मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्या ठिकाणी वाशीला काय एक मराठा लाख मराठा घोषणा कोण देतोय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिल्या. काय समजलं का? आता ते बिचार 4थी शिकलं होतं म्हणून त्यानं ते गुलाल उधळून घेतला वरती. काय समजलं का? त्या ठिकाणी मी असतो जरांगेच्या ठिकाणी तर त्यावेळी मी लासाडला असतं हे ड्राफ्ट आहे आम्हाला GR दे म्हणून सांगितलं असतं. आणि म्हणून आता जो आहे आता त्यांनी GR घेतला. त्याने आता हा जो GR 2 सप्टेंबरचा जो आहे आता बऱ्याच वकिलांशी चर्चा वगैरे सगळं आम्ही करत असतो याच्यावरती काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर सर्वसाधारण ओपिनियन असं आलंय की हा GR हा फक्त प्रक्रिया आहे. इट इज जस्ट अ प्रोसिजर. त्यामुळे ह्याच्यावरती स्थगिती देण्या ह्याच्यावरती स्थगिती मिळणं हा कठीण काम आहे. काय सदस्य कोर्ट ह्याच्यावरती स्थगिती देणार नाही. कारण हा GR म्हणजे काय ऍक्ट नव्हे, ऍक्टला नुसार काढलं नाही. ह्याला फक्त प्रक्रिया की कुणबी दाखले देण्यासाठी ही प्रक्रिया की ह्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक त्याचं हे ते वंशावळ अमकं टमकं ही 3 लोकांची ग्रामपंचायत कमिटी नेमली आणि त्यांनी ते दाखले द्यायचे. म्हणजे दाखले देण्यासाठी ही प्रक्रिया करणारा हा GR आहे. सुलभ प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यामुळे ह्याला कोर्टात आपल्याला न्याय मिळणं जो आहे तो फार अतिशय दुरापास्त आहे. म्हणून मी माझ्या बीडच्या भाषणामध्ये सुद्धा मी हेच बोललो की हा GR रद्द करायचा असेल तर ज्या पद्धतीने त्याने GR घेतला त्याच पद्धतीनं आपल्याला हा GR रद्द करून घ्यावा लागेल. काय आणि म्हणून तो जसा छाताडावर बसला सरकारच्या तसं आपल्याला सरकारच्या छाताडावर बसावं लागणार आहे. त्याने सरकारचं नाक दाबलं तसं आपल्यालाही नाक दाबायला लागणार आहे. आता आपल्याला नाक दाबायचं म्हणजे मुंबईमध्ये हा मोर्चा काढायला पाहिजे तिथं. त्यासाठी आपल्याला फार मेहनत सगळ्यांना आपल्याला घ्यावी लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला हे करायला लागणार आहे. आता कुणब्यांचा मोर्चा आम्ही काढला मुंबईमध्ये, तुम्ही बघितला असेल 9 तारखेला की कुणब्यांचा 1 लाख लोक आले तिथं. कोकणात येईल आपले जे बावकर साहेब वगैरे सगळे आहेत ना, ते चंद्रकांत बावकर साहेब वगैरे त्यांनी नेतृत्व केलं आणि कोकणात जाऊन सगळ्या बैठका घेऊन हे सगळं करून त्याने 1 लाख कुणबी आणले. की कुणबी म्हणतायत की हे मराठी आहेत आम्ही कुणबी आहे, आमचा रोटी बेटीवाद होत नाही आहे, आम्ही मागासलेले हे मागासले नाही आहेत. त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये मुलींच्या लग्नामध्ये आम्हाला वेगळी पंगत बसवायचं अजून सुद्धा. हा कुणबी आणि मराठ्यांचा हा जो फरक आहे तो सरकारला कळला गेला पाहिजे. म्हणून आम्ही ओबीसीचा मोर्चा काढणार होतो तो आम्ही थांबवला आणि त्या ठिकाणी कुणब्यांचा मोर्चा काढला. की आतापासून आम्ही कुणबी का बोलत नाहीत, कुणबी का गप्प आहेत, आणि म्हणून ते सगळे नियोजन करून कुणब्यांचा मोर्चा आपण काढला. आता आग्र्याचाही मोर्चा होणार आहे. विमानतळ आहे ना तुमचं ते नवीन मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे. कारण मुंबईच्या आजूबाजूला जो आहे ना आगरी समाज आहे मोठा, आणि आग्र्याने जर ठरवलं ना हे मराठी आतच येऊ शकत नाहीत मुंबईमध्ये. पण त्यांचं आता असं आले जमिनी इतक्या सगळ्या त्यांच्या गेल्या आणि त्याचे इतके पैसे त्यांच्याकडे आलेत ना की पोरं सगळी बारमध्ये सगळी असतील सगळी. मग त्यांना त्यातून बाहेर करण्यासाठी आम्ही दशरथदादा पाटील त्याचे नेते आमचे तांदील साहेब वगैरे आम्ही बसलो. म्हणलं काय करायला पाहिजे. म्हणजे एक काम करूया म्हणलं आपण आता नवीन मुंबई विमानतळ जे आहे त्याचा विषय आहे
तिथं बाळासाहेब ठाकरेचं नाव द्यायचं चाललं होतं ते. म्हणजे आपण असं करूया म्हणलं, दिबा पाटील आमचे ओबीसी नेते, त्यांचं नावाचं आपण हे करूया ना म्हणलं काय. आणि आव्हान दिलं, 1 लाख आगरी आली त्या ठिकाणी. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी सीएम होते. उद्धव साहेब म्हणले नाही, आमचे शिवसैनिक आमच्या रस्त्यावर उतरतील ना, असं होणार नाही, तसं होणार नाही. ते म्हणले आम्ही शिवसैनिक आहे म्हणले, तुमचे त्या भागातले शिवसैनिक आम्हीच आहे. आणि तुमच्या वडिलांच्या अस्थी तिथं आहेत कुठे, शिवाजी पार्कमध्ये. इथे विमानतळामध्ये आमच्या वडिलांच्या अस्थी इथे आहेत म्हणले. त्यामुळे तुम्हाला काय नाव द्यायचं तिकडे द्या म्हणले, इथं आमच्याच बापाचं नाव लागलं पाहिजे, म्हणजे दिबा पाटलाचं नाव लागलं पाहिजे. ही भूमिकेतून आम्ही तो मोर्चा काढला. 1 लाख आगरी त्या ठिकाणी आले. आगरी, कोळी, भंडारी हे सगळे जे आहेत ना, सगळे हा सगळा आपल्या सगळ्या लढ्यातला एक भाग आहे सगळा आहे. कारण प्रत्येक समाज आहे, त्याच्या काहीतरी अस्मिता असतात, त्यांचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नावरती काय तो समाज एकत्र होतो. तर आता ओबीसी म्हणून कधीच आगरी समाज आला नाही पुढे. नेते येतात पण समाज येत नाहीये. तर ही लढाई जी आहे ना, ही लढाई आपल्याला ह्या सगळ्या हे करून आपल्याला ती लढाई आपल्याला लढायला लागणार आहे. आता आपला जो विषय जो आहे इथं, आपलं आता अधिवेशन आहे इथं. मग अधिवेशनामध्ये काय करायचं, आमच्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये सुद्धा किंवा अधिवेशन मोकळं जाऊ द्यायचं नाही, तिथं सुद्धा आपला लढा लढलाच पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा. मग बऱ्याच कल्पना आल्या, कोण म्हणले हल्लाबोल आपण करूया मोर्चा, कोण म्हणले घेराव घालूया, काय म्हणले अधिवेशनाला ओबीसींचा घेराव, असे एक संकल्पना त्या ठिकाणी आली की घेराव म्हणजे मोर्चाच हो, घेराव म्हणजे. पण तो शब्दप्रयोग जो आहे, अधिवेशनाला ओबीसी घेराव घालणार काय, ही सुद्धा एक संकल्पना जी आहे, ही संकल्पना खूप अपिलिंग आहे सगळं ते. आणि म्हणून अशा काय हे करून हा जो आता अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनावरती आपल्याला आंदोलन जे आहे ते आंदोलन आपल्याला करण्याच्या भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं हा विषय आपण करावा. वेळ पण भरपूर आहे, नियोजन करू शकतो. एक समिती आपण नेमूया, जिल्हावार कमिट्या नेमूया. आणि बघा शेवटी आलिया भोगासी काय म्हणणार, आलिया भोगासी असावे साधन काय. त्यामुळे आपल्याला हे भोग आपल्या भोगावेच लागणार आहेत. आणि म्हणून हे मोर्चा आंदोलन जे आहेत ना, ते आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे. गुल्हानेंचा विषय जर, गुल्हाने खूप चांगलं बोललं ते. गुल्हाने मुंबईत सुद्धा त्यांनी असंच काय समजलं का, डायरेक्ट म्हणजे सगळे म्हणजे शस्त्रक्रियाच आहे डायरेक्ट ती, की प्रत्येक गावागावात बोर्ड लावा म्हणे की आम्ही यांना मतदान करू नका काय. हा एक आंदोलनाचा भाग आहे तो काय, आपण म्हणजे सिरियसली घेतलं पाहिजे. जरी ते असलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी हे आहे काय, अर्थ आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे, इम्पॅक्ट होऊ शकतोय. असं सुद्धा काय आणखीन काय युक्त्या होत असेल आपल्याला, तर आपल्याला ते करायला पाहिजे, जेणेकरून हा जो GR जो आहे, हा GR रद्द होईपर्यंत. कारण जातनिहाय जनगणना होण्याच्या आधी हा GR रद्द होणं आवश्यक आहे.